नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, व्यवसाय प्रशासन, पेपर क्रमांक 3, वित्त उत्पादन आणि प्रक्रिया कार्य, TOBCOM, प्रकरण 4, भांडवल व्यवस्थापन याला आपण सुरुवात केलेली आहे. मागील लेक्चरमध्ये आपण दीर्घकालीन कर्ज त्याची माहिती घेतली, दीर्घकालीन कर्जाचे फायदे बघितले. यानंतर पुढील मुद्दा आपला होता बँकांकडून घेतलेल्या कर्जाच्या मर्यादा, या मर्यादांचा देखील आपण अभ्यास केला. यानंतर याच PPT मधील पुढील भाग कर्जाचे प्रकार. कर्जाचे पुढील 3 प्रकार पडतात. पहिला आहे अल्प मुदतीचे कर्ज. 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी जे भांडवल लागते त्याला अल्प मुदतीचं कर्ज असे म्हटले जाते. हंगामी अथवा तात्पुरत्या भांडवलाची गरज भागवण्यासाठी अशा प्रकारच्या कर्जाची आवश्यकता असते. कर्ज जे आहे, कर्जांचे मुदतीनुसार प्रकार पडत असतात. यामध्ये पहिला जो प्रकार आपण बघतोय तो म्हणजे अल्पमुदत कर्ज. अल्पमुदत कर्ज जे आहे हे कर्ज 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी बँका ग्राहकांना देत असतात. 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी जे भांडवल लागतं आणि जे बँकांकडून उपलब्ध केलं जातं व्यवसायांसाठी त्याला आपण अल्पमुदत कर्ज असं आपण म्हणतो. या अल्पमुदत कर्जाच्या माध्यमातून व्यवसायाच्या ज्या हंगामी अथवा तात्पुरत्या भांडवलाच्या ज्या गरजा आहे या कर्जा भागवण्यासाठी अशा कर्जांची व्यवसायांना आवश्यकता असते. अल्पमुदत कर्ज हे 1 दिवसासाठी देखील असू शकतं. याला आपण अत्यल्प मुदत कर्ज असं देखील या ठिकाणी म्हणतो. त्यानंतर पुढील कर्जाचा प्रकार आहे मध्यम मुदतीचे कर्ज. 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी जे भांडवल लागतं त्याला मध्यम मुदत कर्ज असं म्हटलं जातं. कायमस्वरूपी खेळत्या भांडवलासाठी किंवा विस्तृतीकरणासाठी अशा भांडवलाची गरज असते. म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी व्यवसायांना जे भांडवल लागतं या भांडवलाची गरज भागवण्यासाठी बँका व्यवसायांना मध्यम मुदतीचे कर्ज देत असतात. कायमस्वरूपी खेळत्या भांडवलासाठी किंवा विस्तृतीकरणासाठी अशा भांडवलाची गरज असते. अल्पमुदत कर्जाचा कालावधी 1 वर्षापर्यंत असतो, तर मध्यम मुदत कर्जाचा कालावधी साधारणपणे 1 वर्ष ते 5 वर्ष या कालावधीसाठी असतो. व्यवसाय बँकांकडून मध्यम मुदतीचे कर्ज घेतात व या कर्जाचा वापर व्यवसायाच्या खेळत्या भांडवलासाठी, त्याचबरोबर कंपनीमध्ये काही नवीन असेट्स खरेदी करायचे असतील, काही विस्तार करायचा असेल किंवा नवीन यंत्रकुल रचना करायची असेल, अशा कारणांसाठी मध्यम मुदतीचे कर्ज या ठिकाणी ज्या व्यवसाय संस्था असतात त्या बँकांकडून घेत असतात. त्यानंतर तिसरा प्रकार आहे आपला दीर्घ मुदतीचे कर्ज. दीर्घ मुदतीचा कर्जाचा कालावधी हा 5 ते 20 वर्ष मुदतीसाठी लागणाऱ्या भांडवलासाठी घेतलेल्या कर्जास दीर्घ मुदतीचे कर्ज असे म्हणतात. अशा भांडवलाची आवश्यकता व्यवसाय स्थापनेसाठी किंवा व्यवसायाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक असते. स्थिर भांडवलामध्ये कायमस्वरूपी गुंतवणूक करण्यासाठी या भांडवलाचा उपयोग या ठिकाणी होत असतो. अनेक प्रकाराने आणि संस्थांतर्गत भांडवल उभारणी करता येते. भांडवल कशासाठी हवे आहे, तसेच किती कालावधीसाठी हवे आहे यावर या स्रोत आणि त्याचा कालावधी अवलंबून असतो. कंपनी त्यांचे रोखे बाजारात विक्रीसाठी काढून सुरुवातीच्या भांडवल गोळा करतात. त्यानंतर बॉन्ड किंवा कर्ज रोखे विक्रीस काढून भांडवल उभारणी केली जाते. बँक, गुंतवणूक ट्रस्ट अशा संस्थांकडून देखील कंपनी कर्ज रूपाने भांडवल घेऊ शकते.
या स्रोतांना आपण भांडवल उभारणीचे जे बाह्य स्रोत आहे हे असे म्हटले जाते. आपण दीर्घ मुदतीचे जे कर्ज आहे याबाबत चर्चा करत आहोत की दीर्घ मुदतीचे कर्ज हे 5 ते 20 वर्ष मुदतीसाठी असतं. या कर्जाच्या माध्यमातून कंपनीच्या स्थिर मालमत्ता आहे, यामध्ये जमीन असेल, इमारत बांधणी असेल किंवा मोठ्या अवजड यंत्रसामुग्रीची खरेदी करणं असेल, यासाठी या कर्जाचा वापर यामध्ये केला जातो. 5 ते 20 वर्ष मुदत असते किंवा अतिदीर्घ मुदत हा देखील चौथा प्रकार यामध्ये वापरला जातो. 20 वर्षापेक्षा जास्त मुदतीचे जे कर्ज असतात त्याला आपण अतिदीर्घ मुदतीचे कर्ज असं आपण म्हणतो. या तिन्ही प्रकारामध्ये कर्ज घेत असताना बँका ह्या कंपन्यांकडून विशिष्ट प्रकारची मालमत्ता हे तारण घेत असतात आणि या तारणावरतीच बँका कंपन्यांना कर्ज देतात. कंपन्यांना कर्ज देत असताना कंपनीची बाजारामधील पत तसेच कंपनीचा जो प्रोजेक्ट रिपोर्ट असतो, या प्रोजेक्ट रिपोर्टचा अभ्यास करून बँका कंपन्यांना कर्ज देत असतात. हे कर्ज देत असताना वैयक्तिक हमी याचा वापर केला जात नाही, जेणेकरून बँकांना देखील कर्ज दिल्यानंतर एक कुठेतरी सुरक्षितता हवी असते आणि या सुरक्षिततेसाठी बँका अशा प्रकारचे जे काही कर्ज आहे ही कर्ज ग्राहकांना उपलब्ध करून देत असतात. यानंतर पुढील मुद्दा आपला आहे भांडवलाचा स्रोत. व्यवसायामध्ये एखादा महत्त्वाचा प्रकल्प जर हाती घ्यायचा असेल किंवा व्यवसायाचा विस्तार, आधुनिकीकरण किंवा वैविध्यीकरण करायचं असेल तर कंपनीला किंवा व्यवसाय संस्थेला विविध प्रकारात वित्त उपलब्ध होतं. कंपनीची जी वित्तीय धोरणे असतात त्यानुसार निधीचे स्रोत निवडले जातात. यापैकी आपण पहिल्या प्रकारामध्ये जे कर्ज आहे, कर्ज आणि कर्जाचे 3 प्रकार आपण बघितले. आता कर्जा व्यतिरिक्त देखील इतर माध्यमांचा वापर करून कंपनी भांडवल बाजारामधून भांडवल उभारत असते. यामध्ये पहिला प्रकार आपला आहे समहक्क भाग. समहक्क भाग याविषयी तुम्ही या अगोदर अभ्यास केला असेल. समहक्क भाग हा कंपनी क्षेत्रातील भांडवल उभारणीमध्ये अतिशय महत्त्वाचा भाग या ठिकाणी असतो. या समहक्क भागांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक उलाढाल सुद्धा होत असते. समहक्क भाग जे आहे हे कंपनीच्या भागभांडवलाचा बराचसा हिस्सा साधारण अथवा समहक्क भागांचा असतो. म्हणजे कंपनीमध्ये जे भांडवल असतं या भांडवलामधील बराचसा हिस्सा जो आहे हा साधारण अथवा समहक्क भाग यांचा असतो. समहक्क भागधारकांना लाभांश दिला जातो. तसेच साधारण सभेमध्ये मत देण्याचा अधिकार देखील त्यांना असतो. त्याचबरोबर अग्रहक्क धारक आहे, तसेच कर्जरोखे धारक आहे आणि इतर देणे दिल्यानंतर समहक्क भागधारकांना लाभांश हिस्सा मिळतो. संचालक मंडळाने शिफारस केल्यामुळे किंवा केल्याप्रमाणे निव्वळ नफ्यातून समहक्क भागधारकांना लाभांश मिळतो. म्हणजे समहक्क भागधारक जे आहे या समहक्क भागधारकांना लाभांश मिळतो, परंतु यासाठी संचालक मंडळाने त्याची शिफारस करावी लागते आणि जर निव्वळ नफा जो असतो, नेट प्रॉफिट ज्याला आपण म्हणतो, नेट प्रॉफिट कसा काढायचा तुम्हाला माहिती असेल की नेट प्रॉफिट काढण्यासाठी आपण अगोदर ट्रेडिंग अकाउंट जे आहे या ट्रेडिंग अकाउंटचे सगळे जे खर्च असेल ते लेस करतो सेल्स आणि क्लोजिंग स्टॉकमधून, बरोबर. त्यानंतर जो ग्रॉस प्रॉफिट येतो या ग्रॉस प्रॉफिटमधून सर्व ऑफिशियल एक्सपेन्सेस लेस केले जातात आणि उरलेला जो प्रॉफिट असतो त्याला आपण नेट प्रॉफिट असं या ठिकाणी म्हणतो. आता हा जो नफा जो आहे या नफ्याच्या माध्यमातून विभिन्न प्रकारचे जे
खर्च जे आहे हे अगोदर लेस केले जातात. विभिन्न प्रकारचे रिझर्व बाजूला काढून ठेवले जातात आणि त्यानंतर समहक्क भागधारकांना लाभांश मिळतो. त्या अगोदर अग्रहक्क भागधारक आणि कर्जरोखेधारक यांचे देखील जी काही देणी असेल, अग्रहक्क भागधारकांचा लाभांश किंवा निश्चित दराने लाभांश आणि कर्जरोखेधारकांचं व्याज दिल्यानंतर बाकी जर रक्कम जर उरली तर याचा अग्रहक्क भागधारकांना लाभांश दिला जातो. अग्रहक्क भागधारकांचा जो लाभांश जो आहे हा देणं संचालक मंडळाच्या निर्णयावर अवलंबून असतं. समहक्क भागांची वैशिष्ट्ये आपण बघणार आहोत. पहिलं वैशिष्ट्य आहे कायमस्वरूपी भांडवल. समहक्क भाग हे कंपनीच्या कायमस्वरूपी व जोखीम भांडवल असतं. कंपनी बंद झाल्यानंतरच या भागांची जी रक्कम असेल ती कंपनी सामान्य भागधारकांना परत करत असते. समहक्क भाग हे कंपनीचे मालक असतात आणि समहक्क भाग जे आहेत या समहक्क भागधारकांची जी रक्कम जी आहे ही कंपनीच्या आयुष्यामध्ये कधीच परत केली जात नाही. जेव्हा कंपनीचं विसर्जन होईल तेव्हा समहक्क भागधारकांची जी रक्कम आहे ही परत केली जाते. परंतु अलीकडील कालावधीमध्ये बऱ्याचशा कंपन्या समहक्क भागधारकांच्या ज्या रकमा ज्या आहेत, जे समहक्क भाग परतफेडीच्या आहेत किंवा कंपनी कायद्यामध्ये घटनापत्रकामध्ये विशिष्ट तरतूद करून समहक्क भागांची जी रक्कम जी आहे ही परत केली जाते, जेणेकरून कंपनी जी आहे या कंपनीवरती समहक्क भागांचं नियंत्रण कमी करण्यासाठी अशा प्रकारचा निर्णय जो आहे हा कंपनी व्यवस्थापनाच्या माध्यमातून घेताना दिसून येते. म्हणजे कायमस्वरूपी भांडवल म्हणून समहक्क भागाकडे बघितलं जातं, परंतु कंपनीला जर मोठ्या प्रमाणामध्ये नफा झाला आणि जे कंपनीचं व्यवस्थापन मंडळ आहे यांच्यातील निर्णयानुसार समहक्क जे भांडवल जे आहे यांची रक्कम पुन्हा परत केली जाते. यासाठी रिझर्व फंड जे आहे यामध्ये बायबॅक ऑफ इक्विटी शेअर यासाठी विशिष्ट प्रकारचा फंड देखील निर्माण केला जातो. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे लाभांश प्राप्ती. समहक्क भागधारक जे आहे त्यांनी केलेल्या भागाच्या गुंतवणुकीपासून लाभाच्या स्वरूपात त्यांना जो मोबदला मिळतो त्यांना लाभांश असं म्हटलं जातं. मात्र जो लाभांश दिला जातो त्या लाभांशाचा दर हा निश्चित नसतो. कंपनीला जर नफा झाला आणि कंपनीचे जे लाभांश धोरण संचालक मंडळ ज्या पद्धतीने ठरवेल त्या पद्धतीनं निव्वळ नफ्यातून कंपनीचे जे सामान्य भागधारक आहे यांना लाभांश दिला जातो. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे नफ्यात हिस्सा. कंपनीला जर काही अतिरिक्त नफा झाला किंवा अचानक मोठ्या प्रमाणामध्ये लाभ जर झाला तर अशा परिस्थितीमध्ये देखील सामान्य जे भागधारक आहे यांना अशा प्रकारे जो काही लाभ आहे या लाभामध्ये जो वाटा जो आहे हा वाटा देखील यामध्ये दिला जातो. म्हणजे समहक्क भागधारकांच्या बाबतीमध्ये कंपनीला होणारा जास्त फायदा हा त्यांच्या नफ्याचा एक वाटा असतो किंवा जादा नफ्यामध्ये सामान्य भागधारक जे असतात यांना लाभांश रूपाने रक्कम दिली जाते. त्यानंतर अतिरिक्त मोबदला. रोखे बाजारामध्ये जर चांगली परिस्थिती जर असेल तर भागाच्या किमतीमध्ये वाढ होऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये समहक्क भागधारकांना त्यांच्या गुंतवणुकीवर अतिरिक्त मोबदला मिळू शकतो. याचा अर्थ असा होतो की जे शेअर मार्केट आहे या शेअर मार्केटमध्ये जर सामान्य भागधारकांच्या भागांची किंमत जर वाढली तर त्याची जी रक्कम जी आहे ही सामान्य भागधारकांना त्यांनी जर भाग जर भांडवल बाजारामध्ये खुल्या बाजारामध्ये जर विकले तर अतिरिक्त मोबदला त्यांना मिळू शकतो.
भारतामध्ये एकूण 24 मान्यताप्राप्त शेअर मार्केट आहे. या शेअर मार्केटमध्ये अशा भागांची विक्री करून नफा मिळवण्यासाठी सामान्य भागधारक आपले जे भाग आहेत या अशा बाजारामध्ये खुल्या पद्धतीनं विक्री करू शकतात. त्यानंतर 5वं वैशिष्ट्य आहे सदस्यांचे हक्क. समहक्क भागधारक जे आहे त्यांना कंपनीचे सदस्य म्हणून पुढील काही हक्क प्राप्त होतात. समहक्क भागधारकांना नोटीस मिळवण्याचा आणि सभांना हजर राहण्याचा हक्क असतो. त्याचबरोबर कंपनीच्या धोरणावर निर्णय घेणं, त्याचबरोबर कंपनीच्या साधारण आणि सर्वसाधारण आणि विशेष सर्वसाधारण सभेमध्ये आपली मतं मांडणं, आपले विचार मांडणं, कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये सहभाग मिळवणं असे अधिकार सामान्य भागधारकांना असतात. तसेच सामान्य भागधारक जे आहे यांना कंपनीच्या ज्या सभा असतात या सभांना जर हजर राहता आलं नाही तर या सभांना आपला प्रतिनिधी पाठवण्याचा अधिकार कंपनी कायदा 1956 यांनी कंपन्यांना प्राप्त करून दिलेला आहे. त्याचबरोबर समहक्क भागांचं अजून एक वैशिष्ट्य यामध्ये आपण सांगू शकतो की समहक्क भागधारक जे आहेत या समहक्क भागधारकांना बोनस भाग दिले जातात. बोनस भाग ही संकल्पना तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहिती असेल. कंपनीला जर नफा झाला तर या नफ्याचा लाभांश जर कंपनीनं भागधारकांना दिला तर त्या लाभांशाचा फायदा सामान्य भागधारकांना होतो. आणि कंपनीला जर भांडवलाची गरज जर असेल तर जो नफा असतो या नफ्याच्या रकमेतून सामान्य भागधारकांना शेअर्स दिले जातात. याचा फायदा भागधारकांना असा होतो की भागधारकांच्या शेअर्समध्ये वाढ होते आणि कंपनीला देखील अशा लाभांशापासून जे दिलेले जे काही बोनस भाग आहे या बोनस भागांची रक्कम कंपनीच्या गुंतवणुकीसाठी किंवा दैनंदिन खर्च भागवण्यासाठी वापरता येते. अशा प्रकारे समहक्क भाग आहे. या समभागाचं एक अतिरिक्त वैशिष्ट्य बोनस भागाच्या रूपाने तुमच्या लक्षात आलं असेल. हा पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. 6वं जे वैशिष्ट्य आहे की बोनस भाग हे सामान्य भागधारकांना मिळतात. यानंतर जो लेक्चरचा पुढील भाग जो आहे हा आपण पुढील लेक्चरला कंटिन्यू करूया. धन्यवाद.